यामध्ये एक्स्टॉर्शनचा गुन्हा नवघर पोलिसांनी नोंद केला असून मॅटर जे आहे तपास जो आहे त्याचा उत्कृष्टरित्या नवघर पोलीस ठाणे करत आहे। यामध्ये पूर्ण विषय जो आहे एकंदरीत जर आपण म्हटलं तर एकंदरीत हा पूर्ण विषय जो आहे हा प्रोजेक्ट हायजॅक करण्यासाठी काय सामाजिक कंटक एक्स्टॉर्शनचा मार्ग धरून आणि RTI कायद्याचा गैरवापर करून प्रोजेक्ट हायजॅक करायला बघताय आणि ज्यामध्ये BPTचे अधिकारी व काय गव्हर्नमेंट ऑफिसर ही त्यांची तालठोकणी करत आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते चुकीचीरित्या कामगिरी वाजवत आहेत। आणि तसंच जर आपण बघितलं तर कायद्याचा गैरवापर करून यामध्ये खंडणीची मागणी केली गेलेली आहे, जी खूप गंभीर बाब आहे। यामध्ये 44 ऑडिओ क्लिप पोलिसांना सादर केले गेलेले आहेत। त्याचा तपास खूप योग्यरित्या सुरू आहे आणि याच्यामध्ये असं सकृतरित्या दिसून येतं की कृष्णा पेनुरकर ह्या नावाचा शेवटी उल्लेख झालेला आहे पोलिसांकडनं, तपास यंत्रणेकडनं। आणि हे तपासात उत्पन्न झाल्यावरती हे असं आढळून येतं आहे की कृष्णा पेनुरकर हा बाजूचा रहिवासी असून ह्याने ह्या प्रोजेक्टची सर्व माहिती बाहेरचे जे कांदिवली, वसई, विरार इकडचे राहणारे लोक आहेत त्यांना पुरवलेली आहे। आणि ह्यामध्ये काही विकासक आणि बिल्डर हे प्रोजेक्ट हायजॅक करण्यासाठी ही पूर्ण यंत्रणेचा गैरवापर करत आहे, कायद्याच्या दिलेल्या तरतुदींचा गैरवापर केला जातो आहे। आणि काही लोक जे आहे समोर त्यांच्याकडनं खंडणी मागितली जाते आहे। आणि तसंच हे प्रोजेक्ट हायजॅक करून कसा बिल्डरला त्रास देता येईल ह्यासाठी हे सामाजिक कंटक कार्यरत आहेत आणि त्याच्यासाठी तपास जोराशोरात सुरू आहे। आणि पुढे ह्याच्यामध्ये जी काय तपासामध्ये गती दिली जाईल त्याची सर्वात पुढे आपल्याला माहिती ती दिली जाईल। 2000 कुटुंब जो बेघर हुए हैं उनको किस तरह न्याय दिलाएंगे आप? आगे की प्लानिंग क्या है? क्या देखिए मुख्य मांगने हैं वो बताइए सर। हमारी मुख्य मांगनी ये है कि जो एक्सटॉर्शन का जो है रैकेट शुरू हुआ है ये किसके कहने पे शुरू हुआ है, किंगपिन कौन है, मास्टरमाइंड कौन है, इसमें BPT के अधिकारी व इतर लोगों की क्या इन्वॉल्वमेंट है, इसका एक CBI जांच होनी चाहिए। CBI या कोई इंडिपेंडेंट इन्वेस्टिगेटिंग एजेंसी जो हम कहते हैं, इंडिपेंडेंट इन्वेस्टिगेटिंग एजेंसी के साथ इसकी जांच होनी चाहिए ताकि पूरा सत्य जो है वो बाहर आ सके। एक्सटॉर्शन एक भाग है, एक्सटॉर्शन के अलावा अगर आप देखोगे तो ये प्रोजेक्ट हाईजैक किसके कहने पे किया गया है, कौन इसमें इंटरेस्ट दिखा रहा है। कृष्णा पेनुरकर का नाम का आदमी जो एक स्लम डवेलर है वो ऐसा धमकी देता है कि मैं प्रोजेक्ट बंद कर दूंगा, तो किसके कहने पे वो धमकी देता है और इसमें बाकी कौन कौन लोगों की कितने लेवल की इन्वॉल्वमेंट है और इसमें गवर्नमेंट ऑफिसर अपने पावर का मिसयूज़ कैसे कर रहे हैं। तो इसमें CBI या कोई इन्वेस्टिगेटिंग एजेंसी जो इंडिपेंडेंटली काम करे, ऐसी इन्वेस्टिगेटिंग एजेंसी ने इसमें दखल लेना चाहिए। और इसके लिए हमारी माननीय मुख्यमंत्री महोदय व उप मुख्यमंत्री महोदय जिनसे हमारी ये मांगनी है कि वो इस मैटर में गंभीर दखल दें और समय से न्याय दिलाना। ये सरकार ने ऑलरेडी काम बहुत अच्छे तरीके से किया है और हमको लगता है कि ये समय से न्याय दिलाकर सरकार, ये जो आपने प्रश्न पूछा 2000 कुटुंबों को कैसे न्याय मिलेगा, तो सरकार इस 2000 कुटुंबों को इस तरह से न्याय दिला सकती है। इसमें खंडनी कितने की खंडनी मांगी जा रही है सर? खंडनी बारंबार मांगी गई है, जिसके ऑलमोस्ट 44 के करीब ऑडियो क्लिप जारी की गई है। पुलिस को ऑडियो क्लिप दी गई है। 10 करोड़ से लेकर 1.5 करोड़ तक की मांगनी की गई है। हमारी FIR आपको बता देगी कि इसमें 1.5 करोड़ की लास्ट उनकी डिमांड थी, जिसमें 15 लाख रुपए की पहली इंस्टॉलमेंट लेते हुए उनको पुलिस ऑफिसर्स ने रंगे हाथ पकड़ा हुआ है और उनको वहाँ पे जगह पे सबको रेड हँडेड अरेस्ट किया हुआ है। सर ह्याच्यामध्ये टोटल एकूण आरोपी किती आहेत? ह्याच्यामध्ये आत्ता निष्पन्न झालेले आरोपी जे आहेत पहिले 4 पहिल्या रिमांडच्या वेळी आणि जेव्हा ट्रॅप झालं, जेव्हा त्यांना रंगेहात पकडलं गेलं, तपासामध्ये आमचे बाजूचे राहणारे रहिवासी कृष्णा पेनुरकर ह्यांचं पण नाव निष्पन्न झालं आणि आता यामध्ये 5 टोटल आरोपी आहेत आणि ह्याच्यामध्ये इतर आरोपींची पण वाढ होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि ज्यामध्ये पोलीस यांचा तपास योग्यरित्या करतायत। आणि म्हणून आमची ही मागणी आहे की याच्या मागे कोण विकासक, कोण बिल्डर, कोण अधिकारी ह्याची पूर्ण योग्यरित्या तपास झाली पाहिजे। आणि म्हणूनच जसं आपण म्हटलं की ह्याच्यामध्ये सरकारचा काय भाग असू शकतो, तर माननीय मुख्यमंत्री महोदय व माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी याच्यामध्ये जनता जनार्दन यांना न्याय द्यायचं वारंवार काम केलेलं आहे। आणि तसंच याच्यामध्ये परत पुन्हा असं मला वाटतं की सरकारने पुढे येऊन हे जे 2000 प्लस जे रहिवासी आहेत
यांना या प्रकारे न्याय दिलं पाहिजे। इसमें राजनीति से जुड़ा कोई शख्स है? राजनीति का इसमें हम तो अभी तक हमको राजनीति से इसमें कोई एंगल हमको दिक्कत नहीं आ रहा है, बल्कि हम ये इसमें अपने मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब को थैंक्स कहना चाहते हैं, उनको धन्यवाद करना चाहते हैं कि जिन्होंने फोरश्योर पॉलिसी लाकर इस प्रोजेक्ट की अच्छे तरीके से शुरुआत की, और जिसमें हम पहले लाभार्थी ठहरे उसमें कि हम फोरश्योर पॉलिसी के अंदर अपने प्लॉट को नंबर दे पाए, जिससे हम अपना स्कीम जो है SRA के सामने लेकर जा पाए और स्कीम हमारी सबमिशन हो पाई। ठीक है, थैंक यू, धन्यवाद। सर सर आता आपल्या महिलांना आणि इतर जे रहिवासी आहे त्यांना जर याच्यात काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, या विषयावरती काय भर टाकायचं टाकू शकता। 30 वर्षाला पोहोचला आमचे बिल्डर्स आम्हाला काही घर देऊ शकले नाही आणि आता आम्हाला हे गुप्तचार भेटले आहेत आणि ते आमचं व्यवस्थित काम करतायत आणि आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। हे लोक आता हे का असं आमची स्वतः आज ती 20 वर्ष बाहेर आहे, आज 15-20 वर्ष बाहेर आहे। बेलेकर राजेश बेलेकर आज 15-20 वर्ष बाहेर आहे। आज हे 30 वर्ष झाली प्रोजेक्टसाठी। आज प्रोजेक्ट आज 30 वर्ष रखडलेला आहे आणि याचा संबंध काय पेंडुलकरचा? हा पेंडुलकर कोण आहे? आता तुम्ही दप्तर अटक करा। महत्वाची गोष्ट आज आकाशसाहेब गुप्ताने आलेले काम बरोबर आलेलं। आज आम्ही 30 वर्ष बाहेर असताना तेव्हा कोण नाही आला, ना कोण मंत्री ना संत्री, पण आज पोलिसांनी आपल्याला सपोर्ट केला। महत्वाची गोष्ट आहे पेंडुलकरवर अटक करा आणि पाटील कोण आहे समाज कार्यकर्ता रहिवासियों ने बताया कि लोगों को 2-2 साल का भाड़ा दिया गया, कोविड इम्पैक्ट होने के बावजूद भी लोगों को ढंग से प्रोजेक्ट आगे कैसे लेकर, तो एक SRA की स्कीम जो रुकी हुई है उसको एक्चुअल कंस्ट्रक्शन फेज में लेके आना ये बहुत बड़ा चैलेंज है। जो अपने आकाश गुप्ता जो विकासक है गुप्ता साहब, उन्होंने ये बहुत अच्छे तरीके से कामगिरी बजाई है और ये जनता आपको उसका